close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on. 2 hours later. तर मित्रांनो, आता तुम्ही मगापासून म्हणजे काल रात्रीपासून तुम्ही धावपळ बघताय माझी. तर काल रात्रीपासूनची धावपळ ती आहे म्हणजे शिर्डीला यायची. तर ब्लॉग मी स्टार्ट नव्हता केला, तर ब्लॉग डायरेक्ट स्टार्ट इथून करतो आहे. तर नमस्कार मित्रांनो, विघ्नेश भोरे यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजचा आपला ब्लॉग असा आहे की आज आलो आहे मी डायरेक्ट शिर्डीला. तर तुम्ही ही धावपळ बघितली असाल, तर तिथून डायरेक्ट ब्लॉग आता स्टार्ट करतो डायरेक्ट इथे शिर्डीला. आता रूम घेतला आहे, हा एक रूम आहे म्हणजे असा एक मस्त बेड आहे. तर तुम्ही विचार करता एकटाच आले, तर नाही, तर मी आलो आहे भावासोबत, म्हणजे मावशीचा मुलगा आहे माझ्यासोबत. तर तुम्हाला दाखवेलच, तो जरा गेला आहे बाहेर, तो पण तयारी बियारी करून गेला आहे बाहेर. आता मी पण तयारी होऊन आता रेडी झालो आहे. तर आता म्हणजे अजून रेडी नाही झालो आहे मी, तर तो मस्त रेडी बिडी होऊन खाली गेला आहे. तर आता मी पण तयार होतो, अजून फेस फ्रेश होतो. माझे कपडे बिपडे घातले ते बघा, तुम्ही बघू शकता, थांबा बघा कपडे बिपडे घातले आता मी. तर आता चला, हे आपले साधे कपडे आहेत. तर आता आम्ही 4:30ला आलो इथे. तर रूम घेतला, चेक इन केलं आणि म्हणजे संध्याकाळपर्यंत रूम घेतला आहे. तर आम्हाला रूम काहीतरी अराऊंड 500-550पर्यंत पडला. तर ते पण रात्रीवाला खूप म्हणजे महाग सांगत होता, तर आम्ही हवाला घेतला, कारण की हा पण चांगलाच आहे. एक बेड आहे, एक टी व्ही आहे, मस्त बस झाला दोघांसाठी. तर असंच होतं. तर आता आपण 5 वाजता म्हणजे दर्शन करायला जाणार होतो, पण कसं माहिती आहे ना, साईबाबांची आरती असते सकाळी 5:15ची, पहाटे आरती असते, माहिती असेल तुम्हाला. तर ती आरती आपण झाल्यावर दर्शन घ्यायला जाणार आहे, कारण की आपण तयार बियार होईपर्यंत आम्हाला काहीतरी 5 अराऊंड 5:15 झाले. तर आम्हाला जायला भेटलं नाही आणि ते आणि आमची ट्रेन सकाळी आली, लेट आली. तर चला आता आपण तेच दाखवतो तुम्हाला. तर अचानक भयानकमध्ये आज झाला शिर्डीचा प्लॅन. तर चला भेटूया, तुम्हाला दाखवतो कोण आहे माझ्यासोबत. तर हा एक मावशीचा मुलगा, तो दाखवतो. चला तेव्हा भेटूया आता डायरेक्ट खाली. चला. सो मित्रांनो, आता आपण तयारी बियारी करून फ्रेश व्रेश झालो. जरा आपण आपला दादा आला, तुम्हाला दाखवतो. तो मावशी खाली गेला, तो पण ब्लॉग शूट करायला गेला. तर बघा आपल्यासोबत हा दादा, मावशीचा मुलगा आपल्या. तर हा आणि मी म्हणजे अचानक प्लॅन झाला आमचा की यायचं शिर्डीला. मग काल दुपारी प्लॅन झाला, तर डायरेक्ट अचानक आम्ही रात्री निघालो. जर तुम्ही ते काल धावपळ बघितली. तर आता आम्ही इथं पोचले. आता तुम्हाला कसं माहिती आहे का, इथून जे दर्शनाला आहे ना, तिथं मोबाईल अलाउड नाही. तर तुम्हाला सॉरी दाखवू शकणार नाही तिकडचं काय आहे ते. तर दर्शन करून आल्यावर ना तुम्हाला सगळं दाखवतो. तर आता आम्ही जरा दर्शन करून येतो, सकाळी लाईन कमी असते म्हणून चालू आहे दर्शन करायला. तर चला दर्शन करून भेटूया. 2 hours later. नमस्कार मित्रांनो, आत्ताच आपण आलो आहे दर्शन करून. तर आत्ता वाजले मध्ये किती, आत्ता वाजले 8:30 वाजून गेले. तर आम्ही किती वाजता गेलो, 5:30-5:45 गेलेलो काहीतरी आहे ना, मी टायमिंग सांगितलं असेल मी तुम्हाला. तर तेव्हा गेलो. त्यानंतर तिकडं आरती चालू होती, तर आरती पण आम्हाला भेटली मस्तपैकी. तर नंतर मग तिकडं असं म्हणजे आता ह्या टायमाला ना शिर्डीला खूप डेव्हलप झालं आहे, की असं खूप फिरून आणि परत बसायची अरेंजमेंट, 1 तास वेटिंग, परत असं खूप सारे अरेंजमेंट केली होती. पहिल्यासारखं नव्हतं की असं आलं, एंट्री केली, दर्शन केलं आणि मग झालं. आता पूर्ण एकदम असं फिरून मग नंतर मग तिकडं बसायचं थोडा वेळ, मग लाईन आली की लाईनमध्ये जायचं, मग दर्शन घेऊन मग पुढे असं बाहेर यायचं. मग आम्ही सगळे दर्शन केलं मस्तपैकी. साईबाबांचं मस्त दर्शन झालं, चरणस्पर्शी दर्शन झालं. गर्दी नव्हती जास्त सकाळची, तरी आता म्हणजे गर्दी वाढली. त्यानंतर आम्ही आलो, मग बाकीचे मंदिर होते जे मंदिरांचे ज्यांनी दर्शन करून मग आम्ही निघालो. आता डायरेक्ट आलो हॉटेलवर. काय अरे हां, ते मग तिकडून एक प्रसाद दिला, मग आपला एक प्रसाद पण घ्यायचा आहे अजून, लाडूचा. मग आता आम्ही चाललो नाश्ता करायला बाहेर. तर डायरेक्ट नाश्ता करायला भेटूया बाहेर. आणि मग आता बघा अजून पुढे काहीतरी प्लॅन आहे, तर ते तुम्हाला कळेलच लवकरच.
तर चला डायरेक्ट आता बाहेर जाऊन भेटा नाश्ता करा. आता जाम भूक लागली. रात्री ट्रेनमध्ये पण काय नव्हतं खाल्लं. आता भेटा डायरेक्ट नाश्ता करा. सो मित्रांनो, आता आपण आलो आहे नाश्ता करायला. तर आता आपण साधाच हलका फुलका नाश्ता करतोय. तर नाश्ता करून भेटूया. सो मित्रांनो, तुम्ही बघितलं आता आम्ही नाश्ता करून आलो. तर आता तुम्हाला बोललो ना मगाशी गर्दी खूप वाढले. तर आता तुम्ही लाईनीसाठी गर्दी बघू शकता. तर आपलं काय दर्शन झालं आहे मस्तपैकी. तर आता आपला पुढचा प्लॅन बघूया. चला. सो मित्रांनो, आता आपण बसलो आहे गाडीमध्ये. तर तुम्हाला मगाशी बोललो ना हॉटेलमध्ये की जाणार आहे कुठेतरी जायचा प्लॅन आहे. तर आता आम्ही चाललो इथून शनी शिंगणापूरला. तर आलो हॉटेलमधून नाश्ता विष्टा केला आणि मग डायरेक्ट ते होते काका, त्यांनी पहिलेच बुक करून ठेवलेलं. तर जायचे 200 आणि यायचे 200. तर आता सांगत नाही तुम्हाला आता. तर 200 तुम्ही आलात ना इथं 200 म्हणजे एकाच या. तर इथून जायचे इथे जायचे 100 ना, एकाचे 200. मग ते जायचे 100 आणि यायचे 100. डिस्काउंट दिलं. हां, ते डिस्काउंट दिलं काकांनी, आपण होतो म्हणून. तर काय नाही, तुम्ही आलात तर फक्त आपलं जिथून आपण आपलं साईबाबांचं दर्शन घेतलं ना तिथून हां बाहेर आलात ना की तिथंच ते लोक असतात. शनी शिंगणापूर. कारण की यांच्याकडे असं ना की यांच्याकडे स्वस्त असतात. मग ते लोक स्वस्तामध्ये घेतात. जर तुम्ही बाहेरून गेलात ना तर ते लोक खूप महाग सांगतात. एक 300 350. तर तुम्ही बाहेर आलात ना ते तिकडून म्हणजे हे करा, अफोर्ड करा. तर आता आपण चला निघाले. अजून सीटा नाही भरल्यात. ते लोक सीटा भरतायत तिकडे. तर बघूया आता आपण शनी शिंगणापूरला पहिल्यांदा चाललोय. तर कसं असते काय असते बघूया आणि चला तुम्हाला पण दाखवू काय होते. तर बघूया आता अर्धा अजून आहे जायला 2 तास, म्हणजे एक 75 किलोमीटर आहे. जायला 75 आणि यायला 75. 4-5 तास तर लागणार आहेत. तर आम्हाला काही काम नव्हतं तर बोलल्या जाऊन या शनी शिंगणापूरला. गेलं नव्हतं तर तसं दर्शन पण आहे आणि मग तुम्हाला पण बघायला भेटेल. तर चला भेटूया आता रस्त्यातच. आता ते अजून काका गेले सीट बघायला. तर चला भेटूया थोड्या वेळाने. शनी शिंगणापूरला. हा आपलं मंदिर आहे बघा, हे मंदिर आहे. आणि या मंदिरात आपण आता जाऊया. आणि मित्रांनो इथं म्हणजे आता काय सांगू आता तुम्हाला, नाही आपण दर्शन करून आल्यावर तुम्हाला भेटूया. तर आतमध्ये आज शूटिंग अलाउड आहे वाटतं. तर ते तुम्हाला दाखवतो आणि मग भेटूया. तर चला आतमध्ये जाऊया. आणि इथं शनी शिंगणापूर असं पहिल्यांदा मस्त वाटते. खूप भारी केलं आहे इथं मंदिर. हे आजूबाजूला तर दुकान आहे आणि बाकी मंदिर आहे. तर चला आतमध्ये भेटूया. तर मित्रांनो आता आपण आलो आहे मंदिरामध्ये. एंटर करतोय आता. इथं थोडं सायलेन्स ठेवायचं आहे म्हणून थोडा हळू बोलतोय, आवाज येत नसेल. चल इथून आपण जा. इथून असा रस्ता आहे इथून आणि मग राईटला इकडं मंदिर आहे. ते बघा ओम शनी शिवाय नमः लिहिले. तर चला थोडं पुढे भेटूया. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो पायाबिया पडून. तर कसं माहिती आहे का तुम्हाला सांगतो. तर कसं माहिती आहे का
इथून आपण पाया पडून आलो. तर आता पाया पडायच्या आधी कसं माहिती आहे का, तर ते लोक बोलत होते की तुम्ही हे घेऊनच जावं, म्हणजे आपण ते देवाला जे फूल घेऊन जातो, परत ते अजून काय काय असतं ते इथं ते एकदम वेगळ्या पद्धती असतं. तर आणि काहीतरी मंत्रविंत्र वाचवतात आणि मग ते हे करायला लावतात की तुम्ही इथं घेऊन जावा. मग ते लोक पहिले काही प्राईस सांगत नाही. पहिलं वाटतं की असं ते लोक त्यांच्याकडून देत आहेत, पण नंतर सांगतात की मग 280 आहे. 280 प्राईस सांगतात. मग ते आपण घेऊ शकतो आपण, असं काय नाही पैशाने. पण ते लोक सांगत नाहीत की पहिलं की घ्यायचं आहे नाही घ्यायचं आहे असं सांगतात. म्हणून मग आम्ही बोललो की आम्हाला नाही घ्यायचं आहे, आम्ही असंच पाय पड. आणि असं पण दर्शन तुम्ही घेऊ शकता, असं काय नाही की ते घ्यायचं जरुरी आहे. तर तुम्ही असं पण दर्शन घेऊ शकता. असं आतमध्ये काय असं नाही की ते तुम्हाला घेऊनच जायचं आहे, घेऊन जायचं असं तसं. तर आम्ही नाही घेतलं, आम्ही ते तिथेच ठेवलं. आम्ही मग जाऊन आलो. मम्मीला पण कॉल केला, तर मम्मीला बोललो असं असं. तर मम्मी बोलली नको असं काय नाही, तू असं पण पाय पडलास तर ठीक आहे. असं काय घ्यायला काय नाही, पैशाचं काय नाही. पण ते लोक सांगत नाहीत काय नाही, मग ती आता त्यांची चुकी ना. जाऊन द्या आता, तुम्ही आलात तर अशी चुकी करू नका. असं पण जाऊ शकता तुम्ही पाय पडायला. तर जाऊन या. आता आम्ही पण आलो, प्रसाद बिसाद घेतला मस्तपैकी. 20 रुपयाचा प्रसाद होता एक, आणि नारळाचं आहे, मस्त भेटला आम्हाला. तर चला भेटूया आता डायरेक्ट तिकडं निघतो आता. मस्त दर्शन बिर्शन झालं, तुम्ही बघितलं असेल देवाचं. आणि हे बघा इथंच मंदिर आहे, खूप मस्त मंदिर आहे. तर चला आता भेटूया आपण डायरेक्ट गाडीजवळ. आता जरा भूक बीक लागले. आता इथून डायरेक्ट जायचं शिर्डीला महाप्रसाद यायला. तर ते चालू असलं तर ठीक आहे, आता आपल्याला बाहेरच जेवावं लागणार आहे. चला आता आपण इथून फटाफट निघायची तयारी करूया. गाडीवाला पण आलाच आहे. तर चला भेटूया आता थोड्या वेळातच. तो मित्रांनो आपण ह्या स्टॉपवर थांबलो, तुम्ही बघू शकता हा स्टॉप होता इथे, आणि इथेच ते सगळं झालेलं. तर आता आपण निघतो आहे आता इथून डायरेक्ट महाप्रसादाला. तर डायरेक्ट महाप्रसादाला भेटूया. माझी चार्जिंग पण काहीतरी 30% राहिली, तर आपल्याला रात्रीपर्यंत वापरायची तिथपर्यंत. आता इथून पोचायला काहीतरी 3:30 आपलं 4 तर वाजतीलच, 4-4:30पर्यंत पोचू. तर काय नाही, भेटूया आता डायरेक्ट महाप्रसादालाच इथे. चला. 1 hour later. हो मित्रांनो, आता आपण जेवायला आलोय. तुम्ही गर्दी बघू शकता, इथं कमीच आहे. तर आता आपण जेवायला बसलोय, तर जेवण येईल. मग आपण आता खालीच आहे पूर्ण फूडपर्यंत. तर होईल आपलं खाली जेवण येईल आपलं, तुम्हाला दाखवतो काय. सो मित्रांनो, आता आपण जेवण बिवून निघालो बाहेरून. जेवण हे बघा इथे प्रसादालयाचं होतं, हे जे आतमध्ये तुम्हाला दाखवलं ते. तर आता आपण जेवण बिवून निघालो, आणि आता मी जरा लस्सी घेतली. जरा मला थंड, म्हणजे जरा गरम झाले, जरा थंडी लस्सी घेतली. आता काय नाही, आता आपण जरा प्रसाद घ्यायचा आपल्या लाडूचा, आणि डायरेक्ट भेटूया आपण आता हॉटेलवर. तर बघूया आता, माझा हालत तर लय खराब झाले, डोळे असे झोंबायला लागलेत ना, असे डोळे असे बंद होते सारखे. आणि काल रात्रीपासून झोपलो नाही, तर काय बोलू. ट्रेनमध्ये फक्त झोपलो फक्त ते 5-10 मिनिटं झोपलं असेल. त्यानंतर हॉटेलवर पण झोपायला नाही भेटलं. नंतर तिकडं इथे गेलो, इथं पण नाही झोपायला भेटलं. तर चला आता डायरेक्ट भेटूया हॉटेलवरच. लस्सी पितो आणि जरा थंडगार होतो. चला. आणि मस्त फुल सोयी सुविधा केली, तुम्ही येऊ शकता इथं प्रसादाचा लाभ घ्यायला. तर चला. आणि मित्रांनो, इकडचं जेवण एकदम खूप टेस्टी असतं. तर मित्रांनो, आता आम्हाला पैसे काढले, म्हणजे मंदिरात चाललेलो आता परत. तर आम्हाला मंदिरात प्रसाद घ्यायचा होता. तर प्रसाद घेऊन आम्ही घेतला नाही अजून, पैसे कमी पडत होते. तर ऑनलाईन तर होत नाही तिकडे. तर म्हणून मग कॅश काढली ATM मधून. तर 300 रुपये काहीतरी काढलीच मी. तर मग आता तिकडे जाऊन बघा, आता आम्हाला प्रसाद लाडू घ्यायचे. तर बघू आता किती घ्यायचे. ह्याला घ्यायचे, मला आता 2-3च घ्यायचे. कारण की तिकडून आतमधून एक जेव्हा दर्शन केलं ना, तेव्हा एक प्रसाद म्हणजे एक बुंदी हे दिलेलं. तर ते एक घेऊ आणि 2 लाडू घेऊ. तर एका पॅकेटमध्ये काहीतरी 3 येतात. तर बस झाले आपल्याला, जास्त मला वाटायचे नाहीत. तर चला ते लाडू घेऊ आणि मग आपल्या हॉटेल रूमवर भेटूया. 1 hour later.
सो मित्रांनो, आता आपण निघालोय घरी. तर आता म्हणजे आम्ही मगाशी सर्व्हिसात घेऊन झोपलो आणि नंतर जेवढं गाड झोपलं की नंतर घर जायचं लक्षात नाही राहिलं. तर रुमाला येऊन उठवलं म्हणून आम्ही उठलो. तर 10:20ची ट्रेन होती आणि आता वाजलेत 9:45. आता आम्हाला 15 मिनिटात पोचायचं स्टेशनला. तर काय नाही, पोचा आणि मग भेटूया. चला. आलो आपण सायनगर शिर्डीला म्हणजे स्टेशनला. तर आता तुम्हाला म्हणजे आतमध्ये ट्रेनमध्ये बसल्यावर तुम्हाला भेटतो. आता जरा तिकीट काढतो, जरा घाई आहे कारण की आता वाजलेत माहिती आहे का, बघा आता 10 वाजलेत. 10:20ची ट्रेन आहे. तर फटाफट तिकीट काढून ते ट्रेन लागले तर ट्रेनमध्ये बसतो आणि मग भेटतो तुम्हाला. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.